मैयाचा आणि समुद्राचा संगम. इकडून मैया आली आहे, हा इकडं समुद्र आहे, या इकडं समुद्र आहे, समुद्र देवता, आणि इकडे मैया. कलादारा गावामध्ये हा संगम. नर्मदे आज 8/12/2025 रोजी आपण संगमावरनं कलादाराला मुक्काम करून प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडून मैया आली आणि इकडे समुद्र आहे. अरे काल लांब पाणी होतं, आज नर्मदे हर, नर्मदे हर. समुद्राचं पाणी भरती आहे ना. नर्मदे हर, नर्मदे खाली हर, चाललंय. किती वाजले? नर्मदे हर. 7:10. हा इथं समुद्रावरती हे चालू आहे, विश्लेषण चालू आहे. जगताप सांगतात ते सगळा टायमिंग. हा 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 समजलं. चला, माहिती आहे तुम्ही तिथं राहता समुद्रापाशी. आम्ही राहतो म्हणून आम्हाला माहिती आहे ना. हा चला. नर्मदे हर. पुरी तुरीची आहे ना. शेताच्या तुरी शेतातनं वाट देणं पण मोठी गोष्ट आहे. नर्मदे हर. हायवे फिरून आला असेल तो असं पूर्ण, त्यामुळं आपण इकडनं शेतातनं चाललो आहे गुजरातमध्ये, तुरीच्या शेतातनं. तशी शेती चांगली लागली आपल्याला आहे ना. खाडी गेली सगळी, म्हणजे 2 दिवस चालेल तर 1.5 दिवस, कालचा पूर्ण दिवस. नर्मदे हर. पुढं हायवेला जायचं ना आपल्याला, मैयाच्या किनाऱ्याला जायचं आहे, हा रस्ता जातो. नर्मदे हर, नर्मदे हर. कसे चाललेत लोक सगळे. सकाळपासून आपलं झालं 11-12 किलोमीटर, 7 वाजल्यापासून. नर्मदे हर. हळूहळू त्याच्यामध्ये 3 वेळा चहा झाला आपला, 2 वेळा बिस्किट पुढे झाली. नर्मदे हर, नर्मदे हर. पाय उचलला. तुम्ही आले ना, तुमची ती पण हो म्हणलं चला गाडी आल्या. मग आम्ही आता सदा वळणार आहे. तुमचं बघा चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. गाठ पडल्या तिथंच सगळ्या. अरे भगवान. नर्मदे हर. सध्या आपण आहोत भाडबूत ह्या गावामध्ये. भाडबूत केवट असतं. माझ्या मागे हे आहे, हे आश्रम आहे भाडबूत गावचं. हे माझं मैया आहे. नर्मदे हर. दुपारी भोजनाची जेवणाची व्यवस्था, तिथं छान जेवण होतं. पुलाव आणि गुलाबजाम, ताक तर एक नंबर. नर्मदे हर. मारेश्वर महादेव तीर्थ. नर्मदे हर. महादेवाची मूर्ती उन्हामुळं नाही घ्यायला येत आपल्याला. आश्रम समोर मैया. इथे आज जेवणाची व्यवस्था होती बाहेर. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. हे आश्रम आहे, 3 मजली आहे, 2 मजली. इकडं सुंदर अशी नर्मदा मैयाचा तट आहे, सुंदर असं तट आहे. इकडं मंदिर आहेत आश्रमामध्ये. विश्रांती करतात ते सगळे परिक्रमावासी. नर्मदे हर. असं तट आहे एवढा मोठा मैयेचा. आश्रम प्रशस्त आहे.
मैयाचं तट. आता आपला तट रस्ते तटानीची, त्या तटानीच आपल्याला जायचं. आता भुरुचपर्यंत आपल्याला तट मार्गी हे मैयाची किनारी आहे. आत्तापर्यंत आपण फक्त किनारीला यायचो, बाहेर जायचो, पण आता मैयाची किनारी आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. स्वयंभू श्री बारेश्वर महादेव मंदिर, स्वयंभू शिवलिंग आहे इथे. पुरातन काळातलं पुरातन मंदिर आहे एकदम. 2 शिवलिंग आहे तिथं. नर्मदे हर, नर्मदे हर हर. पंचमुखी महादेव, स्वयंभू पंचमुखी महादेव येथे. नर्मदे हर. नमः पार्वती पदे हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पंचमुखी महादेव. नर्मदे हर. नमः पार्वती पदे हर हर महादेव. पंचमुखी महादेव, स्वयंभू शिवलिंग भारेश्वर महादेव. मंदिराचं काम चालू, पूर्ण चालू. पंचमुखी महादेव. नर्मदे हर. ओम स्वयंभू पंचमुखी महादेव. नमः पार्वती पदे हर हर महादेव. जटाधारी नर्मदे. सोमेश्वर महादेव, स्वयं नर्मदे हर, नर्मदे हर. सोमेश्वर महादेव. 5 पिंडी आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 पिंडी आहेत एक संघ. नर्मदे हर. मैयाच्या किनारी भारेश्वर महादेव आणि पंचमुखी महादेव. मैयाच्या किनारी आणि अजून एक महादेव मंदिर येते. 3 महादेव मंदिर आहेत. नर्मदे हर. मध्ये हर. आज आपण महाकालेश्वर महादेव मंदिरामध्ये. आपण ह्या रस्त्यावर चाललो होतो, मैयाच्या बाजूने जो रस्ता आहे या रस्त्याने चाललो होतो. ते बाबाजी तिथून थांबले होते. त्यांनी अडवलं, जाऊ नका म्हणे आज पुढं, आज पुढे जाऊ नका. आम्ही तिघच होतो, जगताप मी पंडित. आम्हाला थांबवलं, जायचं नाही म्हणलं पुढं. आज जाऊन घ्यायचं मंदिरात. मस्त सोय. आम्हाला एक खोली दिली, स्वतः बनवतात. तिथं कुणीच नाही आश्रम मध्ये, आम्ही 3घच जण आहे. संतांच्या संगती. ते म्हणतात संतांनी सांगितलं जायचं नसतं. ही मैया माझ्या मागं. फार सुंदर असं दृश्य आता संध्याकाळचं. फार शांत वातावरण. नर्मदे हर, नर्मदे हर. महादेवला दर्शन घेऊया. महाकालेश्वर महादेव. नर्मदे हर, नर्मदे हर. ते तिकडं समोर, ते तिथं आतमध्ये रूम आहेत राहायला. बाथरूम, टॉयलेट सगळं तिथं आहे. हे मंदिर आहे.
आणि तो तिकडं आहे तो गावात आलेला रस्ता आहे. टी व्ही गाव आहे. टी व्ही काहीतरी टी व्ही गावाचं नाव आहे. नर्मदे हार. नमः पार्वती पतये हर हर महादेव. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. प्रशस्त असं मंदिर. इथे एका नागाबाबांची समाधी आहे. नर्मदे ही समाधी स्थान आहे. नागाबाबा होते इथं त्यांचं. नर्मदे हर. अलक निरंजन.